राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजेचा आजचा तिसरा दिवस आहे। सरकारी रुग्णालयात होणाऱ्या डॉक्टरांवरच्या हल्ल्यांची वाढती संख्या आणि सुरक्षेची वानवा यामुळे संतप्त डॉक्टरांनी सामूहिक रजेचा मार्ग निवडलाय। डॉक्टरांचं काम बंद असल्यानं रुग्णांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत। सरकारनं सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याचं आश्वासन दिले, पण असली आश्वासनं आता कामाची नाहीत। प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही तोवर कामावर येणार नाही अशी भूमिका डॉक्टरांच्या संघटनेने घेतली। डॉक्टरांना काम करताना सुरक्षित वाटलं पाहिजे, त्यासाठी सरकारनं पावलं उचलावीत असं संघटनेचं म्हणणं आहे। दरम्यान बहुतांश ठिकाणी निवासी डॉक्टरांचं काम बंद असलं तरी कायम नोकरीत असणारे प्राध्यापकांनी डॉक्टर रुग्णांची काळजी घेतात, त्यामुळे रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांवर योग्य उपचार होत असल्याचा दावा निवासी डॉक्टरांनी केला। मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडून द्या असं सांगत मुंबई हायकोर्टानं निवासी डॉक्टरांना फटकारलं। एखाद्या कामगारासारखं वर्तन हे डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारं असल्याचंही कोर्टानं म्हटलंय। निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजेबाबतच्या याचिकेवर कोर्टात सुनावणी झाली। जे डॉक्टर ऐकत नसतील त्यांची नावं कोर्टाला कळवा असंही न्यायाधीशांनी म्हटलंय। सुरक्षेशिवाय जे निवासी डॉक्टर कामावर येत नाहीत त्यांना कायमच्या सुट्टीवर पाठवायचं का, याबाबतचा निर्णय हॉस्पिटल प्रशासनानं घ्यावा असे कोर्टानं म्हटलंय। आता याबाबत आज पुन्हा सुनावणी होणार आहे। डॉक्टरांच्या मनमानीला उच्च न्यायालयाने देखील कठोर शब्दात फटकारला असलं तरी माड मात्र आंदोलनावर ठाम आहे। डॉक्टरांसाठी असलेल्या कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे असं संघटनेचं म्हणणं आहे। राज्य सरकार डॉक्टरांना सुरक्षा पुरवणार असून त्यासाठी सरकारनं स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन नेमले आहेत। त्या अंतर्गत सुरक्षा पुरवली जाईल, त्याबाबत सरकार विचार करत असून प्रक्रिया सुरू आहे। निवासी डॉक्टरांच्या मागण्या योग्य आहेत, त्यावर सरकार सकारात्मक आहे। मागण्या मान्य होतील, काम बंद आंदोलन थांबवावं, कामावर रुजू व्हावं असं आवाहन महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित यांनी केलं। राज्यामध्ये डॉक्टरांवरील वाढते हल्ले हा चिंतेचा विषय आहे, त्यामुळे डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। या घटनांचा निषेध करण्यासाठी आणि डॉक्टरांना संरक्षण मिळावं यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि लोणार तालुक्यातील शेकडो डॉक्टरांनी रस्त्यावर उतरत मेहकर उपविभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढला। यावेळी मेहकर आणि लोणार तालुक्यातील सर्व रुग्णालयं बंद ठेवण्यात आली होती, त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले। नाशिक जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेच्या शीतल सांगळे जिल्हाध्यक्ष झाल्यात। नाशिक जिल्हा परिषदेवर 20 वर्षांनी भगवा फडकलाय, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या नयना गावित विराजमान झाल्यात। नाशिकमध्ये शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला। नाशिकमध्ये शिवसेनेला काँग्रेसनं पाठिंबा दिलाय, त्यामुळे नाशिक शिवसेना विजय मिळू शकली। जिल्ह्यात शिवसेनेचे सर्वाधिक 25 सदस्य निवडून आले, त्या खालोखाल राष्ट्रवादीचे 18 सदस्य आहेत, तसंच भाजपचे 15 सदस्य, तर काँग्रेसचे 8 सदस्य होते। सत्ता स्थापनेसाठी 37 सदस्यांची आवश्यकता असल्यानं शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत काँग्रेसला माकपाला आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलं। पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे विश्वास देवकाते यांची निवड झाली, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या विवेक वळसे पाटील यांची निवड झाली। देवकाते आणि वळसे यांना 53 मतं पडली, तर भाजपच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांना 8 मतं मिळाली। देवकाते बारामती तालुक्यातून निवडून आले, तर वळसे आंबेगाव तालुक्यातून विजयी झालेत। शिवसेनेनं मात्र भाजप उमेदवारांना मतदान करण्याऐवजी तटस्थ राहणं पसंत केलं। पुणे जिल्हा परिषदेमध्ये 75 सदस्यांपैकी राष्ट्रवादीचे 44 सदस्य आहेत। राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत होतं, त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांची निवड निश्चित होती। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षानं बाजी मारली। भाजपच्या शौमिका महाडिक यांची अध्यक्षपदी निवड झाली असून उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या सर्जेराव पाटील यांची वर्णी लागली। शौमिका महाडिक यांना एकूण 37 मतं मिळाली। 67 संख्याबळाच्या सभागृहात 2 सदस्य गैरहजर राहिले। विशेष म्हणजे यासाठी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपला उघडपणे मदत केली। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भाजपचा अध्यक्ष झालाय। छोट्या घटक पक्षाने दिलेली साथ आणि शिवसेनेच्या आमदारांनी आयत्या वेळी केलेल्या मदतीमुळे भाजपला कोल्हापूर जिल्हा परिषदेवर कमल फुलवण्यात यश मिळालं। नांदेडच्या जिल्हा परिषदेत सत्ता राखण्यात अशोक चव्हाण यांना यश आलं। जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता स्थापन झाली। अध्यक्षपदावर काँग्रेसच्या शांताबाई पवार, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे समाधान जाधव विजयी झाले। त्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 40 मतं मिळाली। भाजप आणि शिवसेनेनं देखील अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आपले उमेदवार दिले। भाजपाला 13 तर शिवसेनेला 10 मतं मिळाली। विशेष म्हणजे नांदेडमध्ये काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी भाजपानं जोरदार मोर्चेबांधणी केली होती। शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशी आघाडी करण्याचे प्रयत्नही देखील झाले होते। भाजपानं राष्ट्रवादीला अध्यक्षपदाची ऑफर देखील दिली होती, पण अशोक चव्हाणांनी राष्ट्रवादीला सोबत घेऊन विरोधकांचे मनसुबे उधळून लावले।
मागील 55 वर्षात प्रथमच सांगली जिल्हा परिषदेवर भाजपा शिवसेनेची सत्ता आली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा पराभव झालाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि इतर नेत्यांना धक्का बसलाय. भाजपाचे संग्रामसिंह देशमुख हे अध्यक्षपदी तर शिवसेनेचे सुहास बाबर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. वर्धा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी भाजपचीच वर्णी लागली. नितीन मडावी यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. उपाध्यक्षपदी कांचन राजूरकर यांची निवड झाली. पहिल्यांदाच वर्धा जिल्हा परिषदेवर भाजपनं एक हाती सत्ता मिळवल्यानं भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेतील काँग्रेसची गेल्या 35 वर्षातील सत्ता उलथवून पहिल्यांदाच भाजपनं सत्ता मिळवली. राज्याचे कामगार मंत्री तसंच लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं हे बहुमत मिळवले. एकूण 58 जागांपैकी 36 जागा पटकावीत भाजपनं लातूर जिल्हा परिषदेमध्ये स्पष्ट बहुमत मिळवले. सर्वानुमते निवड झालेल्या मिलिंद लातुरे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी रामचंद्र तिरुके यांची बिनविरोध निवड झाली. हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं नवीन समीकरण बघायला मिळालंय. शिवसेनेचे 15, राष्ट्रवादीचे 12 आणि काँग्रेसचे 12 सदस्य एकत्र येऊन महाआघाडी करण्यात आली होती आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवत सत्ता स्थापन करण्यात आली. 39 विरुद्ध 10 अशी निवडणूक झाली. यावेळी 3 अपक्ष तटस्थ राहिले. अध्यक्षपदी शिवराणी नरवाडे यांची निवड झाली आहे. त्यांना 39 मतं पडली. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. या निवडणुकीत 3 अपक्ष सदस्य तटस्थ होते. उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा फडकलाय. तो देखील भाजपच्या मदतीनं. भाजपच्या 4 सदस्यांनी मतदानाला गैरहजर राहून राष्ट्रवादीला मदत केली. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेताजी पाटील अध्यक्षपदी निवडून आले. तर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. या निवडणुकीमध्ये शिवसेनेला पक्षांतर्गत गडबाजी भोवली. शिवसेनेचे 2 गायब असलेले सदस्य मतदानाला हजरच राहिले नाहीत. त्यामुळे शिवसेना काँग्रेस आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. अमरावती जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि अपक्षांनी एकत्र येत सत्ता मिळवली. 2 अपक्ष सदस्यांनी युतीत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपने 13 जागा जिंकल्या असल्या तरी त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात काँग्रेस शिवसेनेला यश आले. काँग्रेसचे अध्यक्ष नितीन गोंडाणे यांना 32 मतं मिळाले. तर शिवसेनेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांना 32 मतं मिळाली. बीडमध्ये भाजपच्या खेळीनं विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंना जोरदार धक्का बसलाय. राष्ट्रवादीचेच माजी मंत्री सुरेश धस यांनी त्यांच्या 7 समर्थकांसह भाजपच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे पंकजा मुंडेंची सरशी झाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील काही नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यापेक्षा मोठे झाले. त्यामुळे आपण अजित पवार यांना सांगून भाजपला साथ दिली. जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये स्वतःला शहाणे समजणारे लोक जमा झालेत. सगळे निर्णय तेच घेत आहेत. त्यामुळे भाजपला पाठिंबा दिल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय. शरद पवार हेच आपले दैवत, अजित पवार हेच आपले नेते आहेत. मी राष्ट्रवादी सोडली नाही आणि सोडणार देखील नाही असंही धस यांनी स्पष्ट केलंय. राज्यात एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी विचित्र युती दिसत असताना बुलढाण्यात मात्र वेगळं चित्र दिसून आलं. भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या बाजूनं घेत शिवसेनेला धक्का दिलाय. बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या उमाताई तायडे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगलाताई रायपुरे विजयी झाल्यात. बुलढाणा झेडपीमध्ये सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्ता स्थापन करतील असा अंदाज होता. मात्र कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांनी आपलं राजकीय कौशल्य वापरत शिवसेनेला सत्तेपासून दूर सारला आणि राष्ट्रवादीसोबत भाजपनं सत्ता स्थापन केली. 2 अपक्षांचा देखील भाजपला पाठिंबा मिळाला. जालना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना मोठा धक्का बसला. अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या युतीनं भाजपला सत्तेपासून वंचित ठेवले. शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे सतीश टोपे उपाध्यक्ष बनलेत. रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर असे 2 दिग्गज नेते जालन्यातच असताना शिवसेना उमेदवार अनिरुद्ध खोतकरांना 34 मतं मिळाली. तर उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाली. खोतकरांविरोधात निवडणुकीत उतरलेल्या भाजपच्या अवधूत खडकेंना 22 मतं मिळाली.